मित्रांनो नमस्कार. आपण बघूया इथं सनस्टिक या प्रोडक्टचा पीएच बॅलन्सचा डेमो. तर सनस्टिक बॅलन्स करतं का? तर यासाठी आम्ही दोन पाणी घेतलेलं आहे. एक आपलं ॲक्वाचं आहे आणि दुसरं आपलं घरामध्ये जे आम्ही रेग्युलर पाणी पितो ते पाणी. आता नॉर्मल आपण पहिले जे हे पाणी आहे कुठलं बिसलरी बॉटल्स, याचा आपण नॉर्मली पीएच चेक करू. याचं इथं बघू शकतो आपण पीएच किती येतो. जे की बिसलरीचं आपण बाहेर पाणी बॉटल घेतो पिण्यासाठी. याचं पीएच जवळपास 6.6 म्हणजे ॲव्हरेज 6.5पर्यंत पाण्याचं पीएच आहे. आता आपण दुसरं जे पाणी आपलं घरामधलं रेग्युलर आपण त्याचं पण पीएच चेक करून घेऊया किती पीएच आहे. ते बघू शकता तुम्ही 7.7 7.8 म्हणजे ॲव्हरेज 7.8पर्यंत आपला पीएच आहे. आणि जर आपण ह्या पद्धतीचं पाणी जर आता ह्या नाशिकमध्ये घरातलं पाणी तर जनरली गावाकडे जे आपण स्प्रे वगैरे घेण्यासाठी जे पाणी वापरतो हे जनरली विहिरीचं किंवा बोरचं. आता त्याचा जर पीएच जर चेक केला तर 8 8.5 9 पर्यंत ॲव्हरेज पीएच भरता पाण्याचे, कारण की कंटिन्युअसली रासायनिकमुळे जमिनीचं पोत पण निघून गेला, नकळत ते पाणी खाली उतरल्यामुळे पाणी पण दूषित होऊन गेलं. तर आता ह्या पाण्याचा पीएच आलेला आहे 7.8. तर आपण याच्यामध्ये आपल्या प्रमाणानुसार जर 8च्या आत आपला पाण्याचा पीएच असेल तर त्या केसमध्ये आपण सनस्टिक अर्धा ml प्रति लिटर वापरतो. आणि जर पाण्याचा पीएच 8 8.5च्या वर असेल तर त्या केसमध्ये आपल्याला 1 ml प्रति लिटर पाण्याचं प्रमाण वापरतो. तर आपण या पाण्यामध्ये आपल्याला 7.8 आपण याच्यामध्ये अर्धा ml सनस्टिक टाकू. अर्धा ml टाकल्यानंतर 5 मिनिटं पाणी सोडून द्यायचं. सोडून दिल्यानंतर आपण इथं चेक करू रिपीट किती पीएच भरतो आपल्या पाण्याचा. मी यामध्ये हे टाकतो 1 सेकंद. याच्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे पहिलं. इथं तुम्ही माप बघू शकता याचं. आता अर्धा ml आपण घेतलेलं आहे प्रमाण. आता मी अर्धा ml पाण्यामध्ये टाकतो. त्याचा पीएच 7.8 आलेला आहे. आपण टाकलं पाणी मिक्स करून घ्यायचं. कुठल्याही फवारणीच्या वेळेस सुरुवातीला तुम्हाला सनस्टिक प्रोडक्ट पाण्यामध्ये टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर या पाण्याला 5 मिनिटं सोडून द्यायचं, ज्याच्यामुळे पीएच आपला प्रॉपर पद्धतीनं मेंटेन होतो. आता 5 मिनिटांनंतर आपण बघूया याच्यामध्ये काय बदल होतो. ओके, पहिला आलेला होता आपला पीएच 7.8 पर्यंत. तर आपण बघूया आता अर्धा ml टाकल्यानंतर किती येतो. तर मित्रांनो बघू शकता 5 मिनिटं आता इथं आपले झालेले आहे. तर आपण या पाण्यामध्ये जे अर्धा ml सनस्टिक टाकलं होतं 7.8 पीएच असताना, आता बघूया पीएच किती होतो आपला. तर बघू शकतो मित्रांनो आपला जो पीएच आलेला आहे हा जवळपास 5.5 ते 6.5 साधारण आपल्याला ॲव्हरेज पाण्याचं पीएच पाहिजे तेव्हा तुमचं जे पण औषध तुम्ही वापरता रिझल्ट तुम्हाला 100% मिळतात. तर मला असं वाटतं हे प्रोडक्ट 100% पीएच बॅलन्स करतं. नंतर बाकीचे स्टिकरचं काम करतं 100%, स्प्रेडरचं काम करतं, पेनिट्रेट करतं, ॲक्टिवेट करतं, हार्डनेस रिड्यूस आहे, प्लस तुम्हाला नॉन आयोनिकमध्ये मिळतं आणि सिलिकॉन बेस आहे. सिलिकॉन बेस असल्यामुळं रिझल्ट तुम्हाला अतिउत्तम मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांनी हे प्रोडक्ट नक्की वापरा. हे कॉम्बिनेशन तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच मिळणार नाही. धन्यवाद.